आणि यानंतर राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची अपडेट। रोहित पवार यांची ईडी चौकशी आज दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होती। नुकतीच ही चौकशी संपली आहे। जवळपास 8 तास रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू होती। बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे। 8 तासानंतर ही चौकशी संपल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। राजू, कविता, पाहतोय आपण रोहित पवार सकाळी 12 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये गेलेले होते आणि तब्बल 9 तासानंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांच्यामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। रोहित पवार ईडी कार्यालयातून आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचत असताना कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना उचलून घेतलं आणि घोषणाबाजी त्यांना पाहायला मिळत आहेत। पाहतो आपण राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे आहे तो मोठा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांचा होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते। रोहित पवार आगे बढो अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर रोहित पवार दुसऱ्यांदा जे आहे ते आता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेलेले होते आणि 9 तासांची चौकशी झाल्यानंतर आता 9 वाजता जे आहे ते रोहित पवार बाहेर पडलेले आहेत आणि रोहित पवार आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि एक मोठा जल्लोष जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन म्हणायचं का असे आपल्याला म्हणता येईल, कारण रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर सकाळपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले होते। जोपर्यंत रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशा प्रकारचे जे आहे ते नेत्यांची, कार्यकर्त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळालेली होती। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आता रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मोठा जल्लोष जो आहे तो आपला होता पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार कदाचित प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे आणि काय नेमकं झालं आणि काय भूमिका आहे हे स्पष्ट करण्याची शक्यता आहे। कविता, काही वेळातच रोहित पवार माध्यमांशी बोलतील आणि कदाचित आपली भूमिका स्पष्ट करतील। पण दुसऱ्यांदा रोहित पवार यांची ही ईडी चौकशी झाली। एक महत्त्वाची बाब राजू इथे नमूद करायला हवी की आजच्या चौकशीला जात असताना रोहित पवार यांनी जर मी परत आलो तर असं वक्तव्य केलं होतं। म्हणजे रोहित पवार यांना आजच्या चौकशी दरम्यान अटक होते की काय अशी शंकाही उपस्थित केली जात होती आणि कदाचित त्यामुळेच कार्यकर्त्यांसाठी हा एक मोठा दिलासा। अगदी पाहता आपण पहिल्या दिवशी ज्यावेळी रोहित पवार चौकशीला गेले त्यावेळेस शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा जे आहे त्या प्रदेश कार्यालयामध्ये बसून होत्या। जोपर्यंत रोहित पवार बाहेर येत नाही तोपर्यंत प्रदेश कार्यालयामध्ये बसून राहील। दुसऱ्यांदा रोहित पवार चौकशीसाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती का जोपर्यंत रोहित पवार बाहेर येत नाही ईडी कार्यालयातून तोपर्यंत आम्ही प्रदेश कार्यालयातून हटणार नाही आणि त्यामुळे अनेक शेकडो कार्यकर्ते पाहायला मिळते। सुद्धा अनेक नेत्यांवरती अशा प्रकारची चौकशी झाली होती, मात्र काही नेत्यांना जे आहे ती अटक सुद्धा झाली होती। त्यामुळे एक प्रकारची सगळी धाकधूक जी आहे ती कार्यकर्ते थोडा पाणी समस्या आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या वतीने ते दिवसभर बसले त्यांचे आभार व्यक्त करतो। परत एकदा त्यांना मी विनंती करतो की मी आपल्या सर्वांसाठी तिथं पिण्यासाठी आहे
त्याला सांगा व्यवस्थित आमच्याशी वागायला. लोक पाहुणे घेत तर इथं या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांचं उपोषण मागे घ्यावं. मागे अरे सागर उलटा खाली बसाई नाही खाली बसवता मागचा हेतू एवढाच होता. युवा संघर्ष यात्रेमध्ये जे सामान्य लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आपण जे प्रश्न उचलले होते आणि त्या प्रश्नांमध्ये आपण जर खोलामध्ये गेला तर लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न असे सर्व मुद्दे युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतले होते आणि त्या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिथं आम्ही सर्वांनी मिळून 500 किलोमीटरचा प्रवास या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये तिथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांबरोबर केला. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या वतीने लढण्यासाठी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये चालले आणि त्यांनी आज उपोषण एका चांगल्या गोष्टी चांगल्या विचारासाठी केलं. त्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे मध्ये उठू नका डायरेक्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही इथं आहात. त्यासाठी सुद्धा एक तुमचा कार्यकर्ता म्हणून मी खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो. बाहेर आल्या काही लोकांनी मला सांगितलं की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं असणारे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आहेत, काही लोकांचं तर राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. अशा लोकांनी सुद्धा आपापल्या परिसरामध्ये लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय तसंच सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे आहेत, ज्याला आपण नेहमी मुद्द्याचं बोला असं म्हणतो, त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही. म्हणून सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथं ते लढले, कलेक्टरांना भेटले, तहसीलदारांना भेटले आणि तिथं सुद्धा त्यांनी आंदोलन केलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो की जनतेचा आवाज त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. तसंच इथं पोलीस प्रशासन असेल, मीडिया असेल व सर्व इतर प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांचं मी आभार व्यक्त करतो की दिवसभर आपण इथं थांबलात. पत्रकार त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांबरोबर, कारण शेवटी आपण पार्टीच्या ऑफिसच्या समोर बसलो आहोत. ज्या पद्धतीने आपलं कुटुंब असतं तसंच आपल्या पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे आपल्या कुटुंबाचे भाग असतात आणि आपल्या घरासमोर तुम्ही सर्वजण घरातले सदस्य म्हणून इथे आलात. या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपलं हे जे मोठं घर आहे
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं त्याचे सर्व कार्यकर्त्यांचे पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. माझ्या बरोबर असे काही लोक माझ्या कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचं आणि राजकारणाचं काही दूर पर्यंत काही नातं नाही, जे कुणी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नाहीत, ज्याच्यामध्ये प्रतिभा आजी इथं आल्या होत्या, त्याच्याच बरोबर रेवती सुद्धा माझी बहीण इथं आली होती. खरं तर आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई इथं येऊ शकल्या असत्या, पण दोघांनी मला सांगितलं की तिथं कुटुंबियातले इतर जे सर्व लोक आहेत, पवार कुटुंबियातले असतील, राष्ट्रवादी परिवारातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते तर तिथे येतीलच, पण महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून नागरिक सुद्धा तिथे येतील. पाटील जयंतराव पाटील साहेब इथं येऊन गेले, सुनील भुसारा असतील ते येऊन गेले, तसंच अनिल देशमुख साहेब असतील, चव्हाणताई दिवसभर इथे, शशिकांतजी शिंदे इथं येऊन गेले, राखीताई असतील, सर्वच पदाधिकारी आहेत. तर आता ह्याच्या बरोबर साहेब आणि ताईंनी सांगितलं की तू इथं त्यांच्या बरोबर तर लढ, तुमचे जे मुद्दे असतील ते मान, पण ज्याच्यासाठी सुप्रियाताई खासदार झाल्या, त्यांच्या भागातलं लोकप्रतिनिधित्व त्या करतात, त्या भागातले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची तिथं असल्यामुळे, आज बजेटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे सुद्धा मुद्दे महाराष्ट्रातलं सरकार मांडत नसलं तरी सुद्धा सुप्रियाताई तिथं लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथं ते मुद्दे मांडत आहेत. आणि मुद्दे असतील खासदार ते सुद्धा तिथं आहेत. आणि राज्यसभेमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भारताला व्हावा, त्यासाठी आदरणीय पवार साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी जबाबदारी असते, खासदार म्हणून जी जबाबदारी असते, तर ती दोघं तिथं महाराष्ट्राच्या वतीने बजवत आहेत. तर काही लोक नुसतं पदासाठी खासदार बनतात, आमदार बनतात, पण खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी मनामध्ये ठेवून काम करण्याचं काम हे पवार साहेब आणि सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे आणि सर्वच आपले खासदार तिथं करत आहेत. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर माझी पत्नी इथं आली, ती इथं खरं तर राजकीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती जात नसते, पण तिने मला सांगितलं तू लढतोय, तुझ्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लढतोय, मी तर तुझ्या बरोबर आहेच, मी सुद्धा तिथं तुझ्या बरोबर टीव्हीच्या ऑफिसमध्ये. माझे वडील जे समाजकारणामध्ये अनेक वर्षांपासून काम करतात, ते सुद्धा आज इथं आले आणि अनेक असे मान्यवर माझ्या बरोबर आले. खरं तर मी कोणाचाच आभार व्यक्त करणार नाही, पण एकच सांगतो, तुम्ही जो काही सपोर्ट, जो काय पाठिंबा भक्कमपणे तुम्ही माझ्या बरोबर राहिलात, त्याबद्दल मी आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे. त्याचबरोबर कर्जत आणि जामखेड ज्या भूमीने मला लढायला शिकवलं, तिथून सुद्धा माझे कुटुंबीय म्हणजे माझे सर्व नागरिक, म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मला माझी ओळख मिळाली, असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आले, तुमचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या भूमी मला जन्म दिला म्हणजे बारामतीतून सुद्धा अनेक कार्यकर्ते इथे आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आता प्रेस कॉन्फरन्स मला घ्यायची काही गोष्टी मला इथं प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तर रोहित पवार यांची ईडी चौकशी संपलेली आहे, मात्र आपली चौकशी सुरू असताना ज्या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं, जे सगळे कार्यकर्ते आपल्यासाठी बाहेर वाट पाहत थांबले होते, त्या सगळ्यांचे मी आभार मानतोय. माझी होणारी चौकशी ही राजकीय हेतून केली जाते, असाही आरोप रोहित पवार यांनी केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.